हॅलो फ्रेंड्स, तर आज एकदम नवीन अशी थीम वापरणार आहे आणि रिसेंटली कमेंट आली होती ताईची आपल्या की ताई जर टॉपर्स नसतील आणि आपल्याला त्याच टॉपर्सचा जर ऑर्डर आली किंवा त्या थीमची ऑर्डर आली तर काय करायचं, हा खूप मोठा प्रश्न पडतो। बरं, झेरॉक्स काढून जर का आपण केले ते बनवले तर ते केकमध्ये मर्ज होतात किंवा केकमध्ये ते ओलसर होतील, कारण तो झेरॉक्स पेपर पातळ येतो। तर काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे। म्हणून आज मी एक ट्रिक सांगणार आहे आणि मलाही त्याच पद्धतीची ऑर्डर आली। अगदी मी 2-3 ठिकाणी चौकशी केली की हे टॉपर्स आहेत का, ते कार्टून आहे चिकू बंटी, कदाचित नवीन आले की काय माहीत नाही। मी माझ्या मुलाला विचारलं तर तो आता टीव्ही बघत नाही, त्याच्यामुळे तो म्हटला मलाही माहीत नाही। म्हणजे बहुतेक नवीन आहे हे चिकू बंटी कार्टून आणि त्या कार्टूनचा व्हिडिओ किंवा त्या कार्टूनचा केक मला आला होता। आता काय करायचं हा मला प्रश्न पडला। केक आला होता 8 दिवसांपूर्वी आणि त्यांनी मला सांगितलं होतं की काहीही झालं तरी आम्हाला चिकू बंटीच पाहिजे। आता ही ट्रिक मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे, कालच्या परवाच्या, की या पद्धतीने कलरची क्रीम न करता सरळ स्क्रेपरवरती क्रीम घ्यायची आणि या पद्धतीने शेड द्यायचा। आता चिकू बंटीसाठी मी चिकू बंटीचं एक जे इमेज आहे ती गुगलवरनं डाउनलोड केली आणि इथे मी एक पेपर, म्हणजे कोणता पेपर आहे हा, तर डायरेक्ट फोटो आहे। म्हणजे फोटो कोणता की जो फोटोवाल्यांकडे असतो, कॅमेरामधला जो फोटो आपण काढतो ना, तर तो फोटो जो आहे तो थोडक्यात मी प्रिंट करून आणला आहे आणि डायरेक्टली तो आता मी केकवरती ठेवून देणार आहे। हा केक पेपर थोडासा वेगळा असल्यामुळे हा आपल्या केकमध्ये मर्ज होणार नाही किंवा खाली केकला चिटकणार नाही। सरळ कटिंगच्या वेळी तो उचलून बाजूला करू शकतो। तर बघा, याला शाईनसुद्धा खूप आहे। तर या पद्धतीचे नेमसुद्धा मी बनवले आणि हा मला 30 रुपयांना मिळाला। तुमच्याकडे वेगवेगळे रेट असू शकतात, 30-40 रुपयांना, तुम्ही त्याच्या क्वालिटीवरती सुद्धा डिपेंड असेल। तर ठीक आहे, ते कस्टमरकडून आपण करू शकतो। तर अशा पद्धतीचे कस्टमाइज टॉपर्ससुद्धा आपण बनवू शकतो। हॅपी बर्थडे आणि सात्विक असं सुद्धा मी लिहिलं होतं। म्हटलं चला प्रिंट आपल्याला करायचीच, म्हटलं हे सुद्धा बनवूयात आणि या पद्धतीचे टॉपर्स बनवून घेतले। पुन्हा केक करायला गेले तर माझा मोबाईल हँग झाला आणि पूर्ण केक होऊन गेला तरी मला कळलं नाही आणि शेवटला जेव्हा डिलिव्हर करायचा होता तेव्हा मी या पद्धतीनं तो रेडी केला आहे। तर या पद्धतीचे तुम्ही नक्की बनवा। झेरॉक्स पेपरवरती जर बनवायचे असतील तर ते कार्टून तुम्ही डिलिव्हरच्या वेळेस वापरा, पण हा ऑप्शन बेस्ट आहे फोटोचा। डायरेक्ट आपण जो फोटो काढतो ना तो आहे आणि 30 रुपयांना मला मिळाला। केकचे चार्जेस जे आहेत ते मी 650 रुपये घेतले। चॉकलेट फ्लेवरचा केक आहे। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। बाय।